सर्व सुखाचे आगर सर्व 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 सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वरा बाप रखुमा देवी वरा बाप रखुमा देवी वरा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा बाप रखुमा देवी वरा बाप रखुमा देवी वरा बाप रखुमा देवी वरा तो आदि विठ्ठल भरवा तो विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा डोळा मन लंपट डोळा मन लंपट डोळा मने लंपट डोळा मने लंपट डोळा डोळा मने लंपट कोंड कोंडोनी धरीना जीवा कोंड धरणा देह भावे पुजीना देह भावी पुजीना देव भावे पूजना देव भावे पूजना देव भावे पूजना बैल येणे कळस आली कळस आले शिरावली अंतरी शिरावली अंतरी शिरावली अंतरी शिरावली अंतरी शिरावली अंतरी शिरावली अंतरी कोंड कोंडोनी धरीना जीवा कोंडोनी धरीना देह भावे पुजीना देह भावी देव भावे पूजना देव भावे पूजना देव भावे पूजना तुका म्हणे गोजेरिया तुका म्हणे गोजेरिया गोजरिया तुका म्हणे गोजरिया विठो बापाया पडो द्या विठो बापाया पडो द्या
राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय रूप पादालोचनी रूप पादालोचनी रूप पाहतलोचनी रूप पाहतलोचनी रूप पाहतलोचनी रूप पाहतलोचनी साधने सुखदारे साधनी साधनी तो विठ्ठल बरवा तो व्याधव बरवा
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम एदसे चरित्र केले नारायणी चरित्र केले नारायणी चरित्र केले नारायण कथा गोधने राखिताही कथा गोधने राखिताय कथा गोधने राखिताय एदसे चरित्र केले नारायणी चरित्र केले नारायण एदसे चरित्र केले नारायणी चरित्र केले नारायण रांगता गोधणे राखिताई कथा गोधने राखिताय कथा गोधने राखिताय हे सोंग सारिले या रूपे अनंत हे लोक सारिले या रूपे आनंद हे सोंग सारिले या रूपे अनंत सारिले या रूपे आनंद पुढे बहुत करणे आई पुढे बहुत करणे आहे पुढे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे धर्म संस्थापन आहे तुका म्हणे धर्म संस्थापने धर्म संस्थापन केला नारायण अवतार नारायण अवतार नारायण अवतार आहे तुका म्हणे धर्म संस्थापने धर्म संस्थापन आहे तुका म्हणे धर्म संस्थापने धर्म संस्थापन केला नारायणी अवतार नारायण अवतार नारायण अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणना दिवाणी तुझे वर्णी गोलनामा वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझे वर्णी गुणनामा देई प्रेम काही कळा आईशे देई प्रेम काही कळा देई प्रेम काही कळा डोबा रखुमाई जय जय डोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय डोबा रखुमाई डोबा रखुमाई डोबा रखुमाई हरिभक्त पुरायण स्टेशन वडगाव पुढे म्हणतील त्यांना 7 माऊली करतील नंदनंद वेदसे चरित्र केले नारायण 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 रंगताय गोदडे राखिताय रंगताय गोदडे राखिताय माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम गोदले राखिताय रागता गोधने राखित आहे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम वेदचे चरित्र केले नारायण वेदचे चरित्र केले नारायण
दसे चरित्र केले नारायणे हे दसे चरित्र केले नारायणे रंगता गोदन राखीताय रंगता गोदन राखीताय माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम रांगता गोदन राखीता हे रांगता गोदन राखता हे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम कहे कला आईशे देई प्रेम काही कळा काही कळा तुझे वर्णी गुण विठाला 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 बोला बोला सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने भजन करायचं आहे बोला विठाला चरित्र केले नारायण प्रेम काही प्रेम काही प्रेम काही ईदसे चरित्र केले नारायणे ईदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिताही ही सोंग सारिले या रूपी अनंते पुढे बहुत करणे आहे
आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशी देई प्रेम काही कळा विठाला 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 ईदशी चरित्र केली नारायणी रांगता गोधनी राखीत आहे माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम ऐशी दे प्रेम काही कळा समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीतपानिं मण्डनं मण्डनानां तलुन तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरावतारं कलाकांकतेजोदिका मोदिवक्त्रं खलानीशवादा पनोदार दक्षिण समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 देवधारा सोपान देवा निवृत्तिधारा सोपान देवा निवृत्तिधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन नमो त्रिभुवन पावन नमो त्रिभुवन पावन नमो त्रिभुवन पावन माता जननी देवाचे जननी देवाची जननी देवाची सोनो पंत तथा पुण्यजन मामा से बोलती ऐशा संतवरा सदा समकरा निसंग जो संमती पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोती करा शोभतो ऐशा संतवरा सदा समकरा दांडी करा बंदितो काय माझी वाणी मानेल संतासी रंजवो चित्तासी अपुलिया जयांची केलिया स्मरण होय सकल विधेची अधिकरण श्री गुरु होय चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ईदशी चरित्र केली नारायणी ईदशी चरित्र केली नारायणी रांगता गोधने राखिताई ही सोंग सारिली या रूपे अनंती पुढी भूत करण्या ही माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेरूपी घेतलेला अभंग श्रीमान भगवत भक्त ज्ञानेश प्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 3 चरणाचा बाळ क्रीडा प्रकरणातील भगवान परमात्म्याचा लीला सांगणारा काल्याच्या कीर्तनाचा हा अभंग आहे. विठाला 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 आज या ठिकाणी भगवान रामप्रभूच्या या पुण्यपावन नगरीमध्ये भगवान रामप्रभू यांच्या जन्मभूमीमध्ये आणि भगवान रामप्रभू यांच्या दरबारामध्ये गेल्या 5 दिवसापासून चाललेला हा रामायण आणि कीर्तन महोत्सव या कार्यक्रमातील आज 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसाची सेवा आमच्या सर्व मंडळीच्या वतीनं माझ्याकडं आलेली आहे. काल्याची सेवा आहे आणि काल्याचं
सप्ताह म्हटलं की काल्याच्या कीर्तनाने सांगत आहोत. काल्याच्या कीर्तनाशिवाय 3 दिवसाचा उत्सव असो, 5 दिवसीय उत्सव असो, 7 दिवसीय उत्सव असो, 1 महिन्याचा असो किंवा 12 महिन्याचा असो, या कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होत असते. म्हणून आज या कार्यक्रमाचा समारोप आहे आणि या समारोपाच्या प्रसंगी आज काल्याची सेवा माझ्याकडे आलेली आहे. भगवान परमात्मा जशी बुद्धी देईल त्याप्रमाणे आपण या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबराय की रूपक करून या ठिकाणी भगवान परमात्म्याचं कोणतं चरित्र केलं पाहिजे, भगवान परमात्म्याने जी चरित्र केलेली आहेत तर ती भगवान परमात्म्याची चरित्र अनेक आहेत. परंतु भगवान या अभंगाच्या द्वारे तुकोबराय सांगतात कोण्या चरित्राचा उच्चार करावा. महाराज सांगतात, एदसे चरित्र केले नारायणे. कोण्या दशेमध्ये केलेलं चरित्र आहे? रांगता गोधने राखिता आहे. भगवान परमात्म्याने जे रांगताना गोधने चालत असताना जे चरित्र केलं आहे त्या चरित्राचा उच्चार या अभंगामध्ये थोडक्यात करायचा आहे. मग भगवान परमात्म्याला काही काम नव्हतं का हो? काही धंदा नव्हता का? जर आवाज दे ना याचा. भगवान परमात्म्याला काय कारण, काय गरज होती का? तर भगवान परमात्म्यानं जगाच्या उद्धाराकरता कसं नाटक असतं, त्या नाटकामध्ये सोंगे घ्यावे लागतात, तसं भगवान परमात्म्यानं एक सोंग घेतलं. कशा करता? हे सोंग सारिली या रूपी अनंती. काही पुढं करायचं होतं भगवंताला आणि त्या भगवंताला काही करायचं होतं म्हणून भगवान परमात्म्याने या ठिकाणी एक एक प्रकारचं नाटक म्हणायला, सोंग घ्यायला सुरुवात केली. काय करायचं होतं? पुढेही बहुत करणे आहे. पुढेही त्यांना भरपूर काही करायचं होतं. दुष्टाचा छेद करायचा होता, आपल्या भक्ताचं संरक्षण करायचं होतं. अशा काही गोष्टी भगवान परमात्म्याला करायच्या होत्या. म्हणून तुकोबराय सांगतात, ही सोंग सारिली या रूपी अनंती. पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे. धर्म, या धर्माची संस्थापना करायची होती. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. आणि केला नारायणे. भगवान परमात्म्याने या नारायणाने काय केला तर अवतार घेतला. अवताराला आले. केला नारायणे अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे देई प्रेम काही कळा. विठाला विठाला बोला पुंडली बरदारी विठ्ठल. अभंगावर थोडासा बोलण्यापूर्वी 2 मिनिटांमध्ये आपल्याला प्रस्तावित करणं गरजेचं आहे का हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम काय निमित्ताने चालू आहे. तर याचं काही कारण, पूर्वदशा पूर्वमीमांसा काही असेल ना, तर या कार्यक्रमाला पूर्वमीमांसा म्हणजे एकच आहे की या सर्व मंडळीने एक श्रद्धेने की आपल्या परिसराच्या वतीने, आपल्या परिसराचं वारकरी संप्रदायातील एक थोर असणारं वैभव म्हणजे श्री गुरु केदारी महाराज. ज्या या मराठवाड्यामध्ये प्रत्येक परिसराला लाभलेलं एक वैभव आहे. संतांच्या एका महात्म्याच्या रूपाने आपल्याला लाभलेलं एक वैभव आहे, ते म्हणजे श्री गुरु केदारी महाराज. या ठिकाणी परत अलीकडल्या भागाला गेलं, बघितलं गंगाखेडच्या अलीकड, तर मोतीराम महाराज, त्या ठिकाणी दैठणकर, अशी काही थोर थोर मंडळी या पंचक्रोशीमध्ये मराठवाड्यामध्ये होऊन गेली. आणि त्याच मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये असणारं एक थोर व्यक्तिमत्व असणारे म्हणजे श्री गुरु केदारी महाराज. आणि केदारी महाराजांनी आपला परिसरामध्ये जी परमार्थाची धुरा
या ठिकाणी उभी केली आणि भगवान पंढरीश परमात्म्याचा साक्षात्कार घेऊन आलेले केदारी महाराज परळी या ठिकाणी जगमित्र नागा महाराजांची समाधीचं उत्थापन करलेले ते आहेत जगद्गुरू तुकाराम महाराजासारखे. प्रत्येक भंडारा भामचंद्रा डोंगरावर जसं तुकोबरायनं भजन केलं तसाच श्री गुरु केदारी महाराजांनी परिसरामध्ये ननंद असो, सारडगाव असो, हकारामाळ असो, पुकारामाळ असो, त्या ठिकाणी मालेवाडीमध्ये एक अंधारेश्वर आहे बरं काय. अंधारेश्वरमध्ये एक मोठी शिळा आहे. त्या शिळेवर केदारी महाराजांनी जाऊन भजन करायचं. असे अनेक ठिकाणी केदारी महाराजांनी भजन केले आणि त्या भजन करत असताना या परिसरामध्ये आपल्या पुण्याईनं सर्व परिसर या ठिकाणी परमार्थ क्षेत्रामध्ये दुमदुमून टाकला. आणि त्याच परंपरेमध्ये आपण त्यांची परंपरा, त्यांची एक वारकरी संप्रदायाची एक धुरा आपण या भगवी पताका खांद्यावर घेऊन हे जे उखळीकर घराणं आहे सर्व मंडळी भगवान वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत अनेक ठिकाणी अनेक तीर्थक्षेत्रावरती अनेक तीर्थक्षेत्र आपल्या मराठवाड्याच्या बाहेर असं एक कार्यक्रम करतात का की ही जी लोक आहे प्रत्येकाला परमार्थ घडला पाहिजे. परमार्थ काय हे सर्वांना कळायला पाहिजे. आणि हे आमच्या वाडवडिलांनी आम्हाला हे एक ठिकाणा ठेवून ठेवला आणि ती वाडवडिलांनी ठेवल्यामुळे त्यांची ही परंपरा चालवणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून तुकोबराय सांगतात माझ्या वडिलाची मिरासी गाजे देवा माझ्या वडिलाची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा किंवा साधावया. आता हे दोन पाठचा म्हणतात, दोन खरं पाठ म्हणजे पांडुरंगा. हां, या नेमानं भगवान परमात्म्याची ही सेवा उखळीकर घराण्यामध्ये श्री गुरु केदारी महाराजांच्या मुळे आली आणि त्यांचीच ही परंपरा आपण परिसरातील सर्व भाविकजण जोपासतो, सांभाळतो आणि त्यांचा सांभाळ करत आपण प्रत्येक वर्षी तीर्थक्षेत्रावरती आपण एक वर्षाला कुठंतरी मी कार्यक्रम करत असतो. जिथं मनात आलं एखाद्या वेळेस, गेल्या वर्षी असंच बऱ्याच दिवसांनी मनामध्ये होतं की जवळ्याचा डोंगर जवळ्याचा मठ आहे, त्या ठिकाणी बरेच आता हे भाविक आलेले आहेत. विचारा त्यांना परिसरातून. त्या मठावरती आमच्या आजोबांनी गाथा पाठ केला. त्यावेळेस म्हणतात कधी सप्ताह केला होता, पण त्याच्यानंतर कोणालाच आठवत नाही की हा 7 दिवसाचा सप्ताह झाला. असं मनात आलं आणि परिसरामध्ये मी सहज सर्व गावांना भेटी दिली आणि त्या परिसरातील सर्व भाविकांनी मनावर घेतलं. त्याची बी इच्छा होती. दोन्ही गोष्टी लागतात हो महाराज. काय, खाण्याकरता अन्न आहे पण त्याला भूक लागते. भुकेशिवाय अन्न खाता येत नाही. बरं, अन्न आहे पण याला भूक नाही, पण याला भूक आहे पण अन्न नाही. हो महाराज, कसं करावं? भूक लागली हो, पण खायलाच काही नाही आहे. पण या ठिकाणी दोन्ही गोष्टी लागतात. भूकही असावी लागते आणि अन्नही असावं लागतं. तसं कार्यक्रम करत असताना
काही मंडळीच्या मनामध्येही असावं लागतं, तेव्हा तो कार्यक्रम सक्सेस होत असतो महाराज. हा त्या कार्यक्रम आता इथं कार्यकर्ते आहेत वैशेठजी, कुठे गेले सायस मामा? ते कार्यक्रम करत असताना परिसरामध्ये काय कष्ट लागले, काय श्रम केले या मंडळीने, पण महाराज कार्यक्रम म्हणजे कार्यक्रमच झाला. पंचक्रोशीमध्ये तो अनेक आणि त्याची परंपरा सुरुवात झाली. यावर्षी कार्यक्रम सुरू झाला. आता ज्यांना सांगितलं तुमच्यापर्यंत चालू ठेवा, बंद पडू देऊ नका. आणि प्रत्येक क्षेत्रावरती मी नाशिकला सप्ताह केला, आरणला सप्ताह केला, तुम्हाला सांगतो आळंदीला 2 सप्ते केले मी. असा काही या ठिकाणी नवीन नाही बरं काय, नवीनच महाराज उठले आणि सप्ताह करून बाहेर घेऊन माणसं निघाले. त्याच्यामुळे मी काही एवढा काही भेटणारा मी माणूस नाही. विठाला विठाला परमार्थिक क्षेत्रामध्ये जी ही काही फडवावरची मंडळी आहे, फडकरी मंडळी आहे, ती एवढी काही घाबरत नसते. तो माणसं भीती दाखवत नात, जेवढ्या पुरतं तेवढं. काय कारण का, जसं शेतकऱ्याला अनुभव असतो शेतीचा अनुभव शेतकऱ्याला, तसं परमार्थामध्ये कार्यक्रम करणारी जी मंडळी आहेत त्यांना त्याचा अनुभव असतो. घाबरायची गरज नसते. आम्ही घाबरतच नाहीत महाराज. घाबरायला माणसं लावतात पण घाबरत नसतात माणसं. घाबरायचं काय कारण, परमार्थ करायला होतं आपण या ठिकाणी, थोडंच काय करायला. म्हणून या ठिकाणी आमच्या सर्व मंडळीच्या मनामध्ये आलं की महाराज म्हणले आमचे श्रीमान केशवरावजी उत्तमरावजी आगाव साहेब, त्यांच्या मनात आलं. तसेच आमचे माऊली ज्ञानदेवजी तांदळे साहेब, शिवाजी अण्णा, भीवशनराव, प्रभुवान दादा, रामभाऊ अशी मंडळी या ठिकाणी तीर्थक्षेत्र करण्याकरता आली. मूळ सांगतो थोडक्यात, ती आली आणि आल्यानंतर त्यांना इकडं आल्यानंतर काही जिथं आपल्या माझे संबंध होते त्या ठिकाणी राहण्याचं वगैरे त्यांना असे काही ठिकाणं सोय झाली. तिकडं आल्यानंतर त्यांच्या काय मनात आलं की ते म्हणले महाराज आम्हाला अविद्याला सप्ताह करावा लागतो. वाटायला थोडा 2 वर्ष झालं या गोष्टीला. तेव्हापासून म्हणले आम्हाला सप्ताह करावा वाटायला, आपल्याला सप्ताह करायचा आहे पण तुम्हाला घेऊन करायचा आहे. थोडक्यामध्ये माणसं घेऊन आपलं 1-4-5 दिवसाचा कार्यक्रमाचं नियोजन करूया. पण त्याच्यामध्ये 1-1.5-2 वर्ष ओलांडले. आणि यावर्षी आषाढीच्या टायमाला आमची थोडी चर्चा झाली आणि निर्धार झाला, निर्धार ढिला नाही झाला, पक्का निर्धार झाला की जेवढे येतील 10 येऊ 5 येऊ किती बी येऊ, की या ठिकाणी कार्यक्रम करायचा म्हणजे करायचा. मग आम्ही या ठिकाणी निश्चय झाल्यानंतर, आषाढी झाल्यानंतर माऊली, आम्ही केशवराव, शिवाजी अण्णा आम्ही त्यांची गाडी घेऊन आलोत. आल्यानंतर सर्व तीर्थक्षेत्र 2-3 केले, या ठिकाणी आलोत. या ठिकाणी आल्याच्या नंतर काही धर्मशाळा या अयोध्येमध्ये पाहिल्या. फिरत असताना आता या ठिकाणी एक आमचं परिसरामध्ये आपल्या नगर जिल्ह्यातले महाराज आमचे ज्ञानराज माऊलीनं मला इथला एक निरोप दिला. म्हणले तिथं एक आपल्या गावा परिसरातली एक धर्मशाळा आहे महाराज, ती एक चौकशी करा. अशी करत या ठिकाणी आलोत आणि माझ्यापेक्षा यांना सर्वांना हे धर्मशाळा सगळे व्यवस्थित आवडलं आणि म्हणून हे ठिकाण केलं. आपली माणसं बसतात म्हणले महाराज, कार्यक्रम बी होतो, खर्चाच्या बाबतीत बी व्यवस्थित होईल, लोकांवर आपल्यावर कोणावर लोड येणार नाही, अशा प्रकारचं निवेदन झालं. आणि आमच्या अपेक्षाप्रमाणे, अपेक्षाच्याही दुप्पट माणसं इतकी निघतील असं वाटत नव्हतं. आम्ही प्रत्येकाला आमचं नियोजन ठरलं, तुम्ही 100 काढा, तुम्ही 50 काढा आणि 200 बंद करायचं. आणि आम्ही केलं बी बरं काय, वस्तुस्थिती केलं बी. विचारा आपल्या कार्यकर्त्या मंडळीला. नकोच म्हणत होतो माणसं मी, नाही म्हणायचे महाराज, आमचा महाराज ऐकत नाही कसं. तेव्हा काय म्हणत होतो शेठजी, महाराजांना आम्हाला येऊ द्यावंच लागतं. या गाडीत निघोस तर महाराज आम्ही सीटाच्या खाली बसतो. खरं सांगतो, नारदाच्या गादीवर लबाड बोलत नाही. आम्हाला जागा नसली तरी चालेल, आमचं फक्त मी म्हणलं व तिकीटं होत नाहीत तुमचे, या टायमाला कन्फर्म तिकीटं नाहीत, आधीच तुमचे तिकीटं होत नाहीत, महाराज आमचे तात्काळमध्ये काढा. मी म्हणलं नाही, जर तिकीट भेटलं तर खाली बसावं लागेल. माणसं बोलतात पण तसं वागत नाही, राहिलं पाहिजे. परमार्थ कशा करताय, जीवनामध्ये बदल करण्याकरताय. बदलाचा परमार्थ आहे, परमार्थ मोकळा नाही मारा.
परमार्थ नव्हे लेकराच्या गोष्टी. परमार्थ लेकराच्या गोष्टी सारखा नाहीये होय महाराज. परमार्थामध्ये यायचं कशाला? जीवनामध्ये बदल करण्यासाठी. जीवनामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे. हां, अरे संतांना सर्वांना त्रास झाला, पण त्यांचं जे ध्येय आहे त्यांनी सोडलं नाही. तसं तुमच्या जीवनामध्ये बदल व्हावा यासाठी परमार्थ करून घ्यायचा, परमार्थ करायचा. म्हणून हे परमार्थ करण्याचं मोकळं नाही. आपलं जायचं तीर्थयात्रा, मौज मजा करा, पण आपण तीर्थयात्रेला निघालो. आपण कुठं? तीर्थयात्रे सुखी जाऊ आणि तिकडं जाय काय पुरणपोळ्या आणि गुलाबजामू खाऊ होय? हा हा, अख्खे गाव विठ्ठलराव. अशा प्रकारचा परमार्थ महाराज मोकळा नाही आहे. परमार्थ हा जीवनामध्ये बदल करण्याचा आहे. तुम्ही आमचे गुरुवर्य बंडा तात्या सांगायचे आणि मठाधिपती आमचे मारुतीबाबा वैकुंठवासी मारुतीबाबा म्हणायचे, थोडे परी निरे, थोडंच असावं पण चांगलं असावं. विठाला विठाला परमार्थ थोडाच करायचा, पण कसा करायचा? निका परमार्थ करायचा. थोडंच खायचं काय, पण चांगलं निक खायचं. कसं? गुलाबजामुन सारखं. ते मुरमुरे चिवडा आणि ह्याच्या नादीच लागायचं नाही होय महाराज. वैष्णवनिका संभ्रम असा. वैष्णवनिका संभ्रम. म्हणून आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल व्हावा. प्रत्येकाला तीर्थयात्रा घडावी. प्रत्येकाला तीर्थयात्रा काहीतरी निमित्ताने अयोध्येमध्ये आपल्याला राहण्याकरता मिळावं या दृष्टिकोनातून या सर्व मंडळींनी विचार केला आणि या ठिकाणी 5 दिवसीय उत्सव यामध्ये ठेवला. आणि धन्य धन्य, कारण ज्यांनी हे डोक्यामध्ये कल्पना आणली आणि ही डोक्यामध्ये कल्पना निर्माण करून हे कार्यक्रम पहिला ठरवला, या सर्वांना पहिला सर्वांनाच्या वतीने आपण द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. विठाला विठाला कारण महाराज कोणतरी करता करविता पाहिजे, कोणीतरी आपल्याला पुढे चालणारा पाहिजे, तेव्हा हे सगळं घडतं. मला सांगा, आपण 5 दिवस या ठिकाणी फिरलात, 5 दिवस फिरलात, 5 दिवस आपण या ठिकाणी प्रत्येक देवदर्शन करून आलात 10-15 किलोमीटरमध्ये. मी म्हणतो, कालच मी म्हणलं की या अयोध्येच्या परिसरामध्ये भगवान परमात्म्याचे जे जे काही ठिकाणं आहेत, भरत भेट असेल, राम भेट असेल, तुम्हाला सीतामाताचे कुंड असतील, जेवढं काही या ठिकाणी आहे तेवढं काही तुम्ही सोडलं नाही बघा, एक बी ठिकाण. होय महिला मंडळ सोडलं का? हां, मग हे कशामुळं घडलं? कोणामुळं घडलं? एखाद्या तरी व्यक्तीमुळे हे घडलं. आपल्याला हे जाण ठेवायचे. अरे बाकीच्या गोष्टी सर्व बाकीच्या गोष्टी सर्व गौण आहेत. यामध्ये जर विचार केला ना, परमार्थ. आम्ही आषाढीला जातो, तुम्हाला एक दिवस खायला भेटत नाही. सकाळी जर सकाळी निघाला तर दिंडीचाही पत्ता लागत नाही. पाऊस असला तर तुम्हाला बसायला भेटत नाही. पण निष्ठावान वारकरी आहेत, तिथं काही सोडत नाहीत. मी सांगितलं ना, परमार्थामध्ये व्यवस्थेला महत्व नाही, परमार्थामध्ये अवस्थेला महत्व आहे. विठाला विठाला परमार्थ हा व्यवस्थेचा आहे, म्हणून त्या व्यवस्थेचा परमार्थ असून, बरोबर आहे का? अवस्थेचा. बघा ना माणसं कसं झाले. व्यवस्थेचा नाही, अवस्थेचा परमार्थ असून अवस्था ज्यांनी बनवली त्यांचं आज या ठिकाणी नाव निघतंय. व्यवस्थेवाल्याचं नाव निघत नाही. ज्यांनी अवस्थेमध्ये आपल्या जीवनामध्ये बदल केला. कुणी बदल केला? असे महान संत महात्म्याचे आपल्याला उदाहरणं देता येतील. म्हणून त्यांच्या नावावरती त्यांनी जी लिहून ठेवलं, त्यांच्या लिहिलेल्या त्या अभंगावरती त्यांच्यावर आपण जीवन जगतो महाराज, जीवन जगतो. म्हणून त्यांच्याकडेही थोडंसं पाठीमागं वळून पहा की त्यांची तेही माणसं होती, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनाही त्रास झाला नाही का? खूप त्रास झाला. कुणी केला?
माणसानेच केला. माणसंच माणसाला त्रास देतात. लक्षात आलं का? माणसंच माणसाला त्रास देतात. गुरं ढोरं माणसाला त्रास देत नाहीत महाराज. माणसातलाच माणूस त्रास देता. मला सांगा, ज्ञानोबरायांना कुणी त्रास दिला हो? माणसाने त्रास दिला. तुकोबरायला कुणी त्रास दिला? माणसानेच त्रास दिला. प्रत्येक महात्म्याने त्रास तो भोगला आणि तो त्रास भोगल्यामुळे आज त्याचे नाव निघतंय. आज त्यांच्या नुसत्या नामावर आपलं जीवन चालतंय महाराज. एवढं मोठं त्यांचं पुण्य आहे. म्हणून आज या ठिकाणी ते पुण्य साधण्याकरता हे आठास सायास या सर्व मंडळीने केला आणि तो आठास सायास केल्यामुळे आपल्याला एवढं हे पूर्व तीर्थक्षेत्र घडले. आणि आपण नुसत्या तीर्थक्षेत्रावर नुसतं सगळं मोकळं आलो नाहीत महाराज. पर्व काळावर आलो. साधला हा पर्व काळ. अरे तुमचा मळ जाण्याकरता तुम्हाला पर्व काळ साधावा लागतो. चलत चलत तुम्हाला मी काशीमध्ये सांगितलं. अरे काशी एक तीर्थ असा आहे. महाराज म्हणतात अरे मरण्याकरता काशी आलं पाहिजे. त्या ठिकाणी काय मिळते? मुक्ती मिळते का नुक्ती मिळते? नुक्ती खायला नाही यायचं, तर मुक्ती मिळवण्याकरता यायचं. आणि मुक्तीच्या त्या ठिकाणी महाराज आपण ज्या दिवशी आलो त्या दिवशी काय होतं? महाशिवरात्र. हा, महाशिवरात्र. आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी असणारं काशी काय आहे? एक ज्योतिर्लिंग आहे. अरे अशा पुण्य पावन पर्वावरती आपण आलोत म्हणून त्याला अवस्थेला महत्व आहे. विठाला विठाला अरे हे तीर्थक्षेत्र करत असताना योगाने तुम्हाला लागलेला हा पर्व काळ आहे. 12 महिने महाराज या प्रयागराजमध्ये कुंभ चालत होता. किती? 12 महिन्यापासून. काही मंडळी आले, अरे 12 कोसावून 20 कोसावून त्यांना वापस जावं लागलं. काही लोक येऊन या ठिकाणी बरेच लोक आले, त्यांना गंगेमध्ये येण्याचं सुद्धा त्यांना घडलं नाही. इतकी गर्दी होती. पण तुम्ही किती पुण्यवान आहेत का पापी आहेत मला सांगा? तुम्ही जर पापी असतात तर तुम्हाला गंगेचं स्नान, त्रिवेणी संगमाचं स्नान घडलं नसतं. तुम्ही पुण्यवान आहेत. आणि अशा समारोपाच्या ठिकाणी आपण ज्या दिवशी आलोत ना, कुंभाचा आदल्या दिवशी समारोप होता. तुम्ही जेवढी गर्दी बघितली ना, आणि 2 महिन्याने या तिथं तुम्हाला त्या ठिकाणी कुणीही दिसणार नाही. हे फक्त कुंभामुळे एवढा जो परिसर होता, या ठिकाणी दुकानं वगैरे बाकीचे साधूचे काही आखाडे होते. हे कशामुळे? फक्त कुंभामुळे. आणि 12 वर्षातून एकदा कुंभ येतो. आणि हे नुसता कुंभ नव्हता तर महाकुंभाचा योग होता. म्हणून हा पर्व काळ आहे महाराज. म्हणून बाकीच्या गोष्टी मी म्हणलं ना, हे जर करत असताना अरे खाणं पिणं कोणाला भेटत नाही. कोणाच्या घरी काय नाही. आता सर्व मंडळीचा पहिला काळ होता. पहिलं आमच्या परिसरामध्ये आपल्या म्हणत होते, कुठं जर ते रामकथेला आपल्या रामाची शक्ती असली रामायणाची, त्या रामायणाच्या शक्तीला काही ठिकाणी काय करायची, ज्या मोठं गाव असलं तिथं नुक्ती करायची, चपाती नुक्ती. तर लोक 10-10 किलोमीटर, बरोबर आहे का, 10-10 किलोमीटर माणसं जायची. कशा करता? ते अन्न भेटत नव्हतं म्हणून खाण्याकरता. पण मला सांगा, आता कुणी खाण्याकरता हे झालेलं नाही. प्रत्येकाच्या घरी रोज एक पक्वान्न आहे. म्हणून परमार्थामध्ये आपल्याला ह्या गोष्टी सर्व गौण आहेत. फक्त एकच आपल्या जीवनामध्ये बदल करा. आणि जीवनाचा बदल केल्यानंतर काय होईल? तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. म्हणून महाराज सांगतात, तुमच्या जीवनाचा जर बदल करून घ्यायचा असेल ना, तर तुम्ही निर्मळपणाने मोकळ्या अंतःकरणाने तुम्ही परमार्थ केला पाहिजे. विठाला विठाला भगवान कधी तुमच्यापाशी येतो? भगवान कधी परमात्मा तुम्हाला भेटतो? तर महाराज सांगतात, हे हृदय आहे ना, या हृदयाला जेव्हा तुम्ही काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार या गोष्टी जेव्हा तुम्ही सोडून देताल, त्यावेळेस भगवान परमात्मा स्वतः तुमच्या जवळ येतो. घातले बाहेरी काम क्रोध वैर
गातले बाहेरी काम क्रोध वैरी गातले बाहेरी काम क्रोध वैरी गातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसला अंतरी पांडुरंग बैसला अंतरी पांडुरंग गातले बाहेरी काम क्रोध वैरी 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 बैसला अंतरी कोण पांडुरंग भगवान परमात्म्याला जर आपल्या हृदयामध्ये बसवायचं असेल तर काय केले पाहिजेत हे विकार घालवले महाराज या विकाराने प्रत्येकाला मारलेले महाराज अहंकार हा अहंकाराने बरेच लोक आता वेळ नाही आपल्याला थोडक्या वेळेमध्ये आपण कीर्तन सेवा आटोपणार आहे अहंकाराने महाराज भले भले गेले निंदा एखाद्याची निंदा करणं सुद्धा काय पाप आहे पण माणसाला कळत नाही मी म्हणलं ना निंदा अथवा स्तुती निंदा किंवा स्तुती करावी देवाची करावी देवाची निंदा किंवा स्तुती करावी देवाची करावी देवाची कीर्तिमानवाची वरनाय कीर्तिमानवाची वरनाय कीर्तिमानवाची वरनाय निंदा अथवा स्तुती करावी देवाची निंदा करा तरी देव प्राप्त होतो निंदेनेच कुणी देव प्रसन्न करून घेतला कुणी प्राप्त केला कुणी मुक्ती करून घेतली रावणाने देवाची निंदा केली हे खरं आहे पण हे भगवान परमात्म्याच्या हाताने त्याची मुक्ती मिळवून घेतली त्यांनी एक विठाला विठाला पण निंदा बी तेवढी करावी लागत्या उग निंदा करायची आणि पुन्हा जर चहा पाजला त्यानं नाही 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 पुन्हा मग अनेक स्थिती स्तुती करायची असं नाही एका कुठल्याही गोष्टीवर दोन्हीपैकी एका गोष्टीवर ठाम राहावं लागतं तवा देव भेटतो म्हणून या ठिकाणी या महाराज या पुढे या विठाला 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 या ठिकाणी भगवान परमात्मा केव्हा प्राप्त होतो तर भगवान परमात्मा आपले हे जे विकार आहेत ते विकार रहित आपण झालो विकार आपण गेले की महाराज भगवान परमात्मा प्राप्त होतो आणि भगवान परमात्मा एकदा जर तुम्हाला प्रसन्न झाला प्राप्त झाला तर महाराज सर्व काम भगवान परमात्मा आपल्या भक्ताचे करत असतो मागे पुढे उभा राही सांभाळीत आणि भगवान परमात्मा आपल्या भक्तावरचे जे आघात आहेत ना सर्व आघात भगवान परमात्मा घेत असतो काही माणसं म्हणतात तीर्थक्षेत्रावर गेल्याच्या नंतर काहीतरी सोडावं लागतं खरंच सोडावं लागतं बरं काय जीवनामध्ये आपण तीर्थयात्रा करतो ना तर आपल्या जीवनामध्ये काही प्रत्येकाच्या जवळ एखादा तरी दोष असतो एखादी तरी व्यसन असतं ते व्यसन द्वेष काहीतरी आपल्या जीवनामध्ये तीर्थयात्रा करत असताना आपण सोडावं लागतं तसंच एकदा काय झालं महाराज आमच्या कारभारी अण्णासारखा एक माणूस होता लय रागीट होता किती रागीट होता त्याला सांगताच येत नाही
असा रागीट होता. मग त्याला सांगितलं आता काशीमध्ये आलास, संकल्प सोड. काय संकल्प सोड? कशाचा? मी राग इथून पुढे येऊ देणार नाही. कशाचा संकल्प सोडायला लावला? मग त्याला संकल्प सोडायला लावला. मग संकल्प सोडल्याच्या नंतर त्याला दुसऱ्यानं एखाद्यानं विचारलं, आमच्या बाळासाहेब महाराजांनी विचारलं, अरे तू यात्रेला गेलता म्हण, तीर्थयात्रेला? हो. कोणा संग? गणेश महाराज संग. बरं बरं, सायसोय झाली का नाही? काय महाराज त्यानं उपाशी मारलं, कुठं व्यवस्था केली नाही, काय नाही. असं नाही बरं का. मग म्हणले चांगली झाली यात्रा. मग गेल्यानंतर तो काय केलंस, काय सोडलंस, काय सोडलं काशीला जाऊन? बाळू महाराजांनी विचारलं. ते म्हणला राग सोडला. आता बाळू महाराज बी रामायणाचार्य आहेत, भागवताचार्य आहेत. ते बी आपल्या वडिलांची परंपरा चालवायलेत. त्यांना माहिती होतं. त्यानं डबल विचारलं, तू काय सोडलंस? नाही म्हणला महाराज, राग सोडला. आणि थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि पुन्हा बाळू महाराज म्हणले तिसऱ्या वेळेस, तू काशीला गेल्यावर काय माझ्या लक्षात राहिलं नाही म्हणले, काय सोडलंस तू, काय म्हणलास? महाराज तुम्हाला सांगायला ना म्हणला राग सोडला म्हणून. विठाला विठाला हा तात्पुरता म्हणजे मशान वैराग्य म्हणायचं याला. का हो महाराज? हां, मशानामध्ये गेलं की म्हणतात महाराज काय खरं नाही. अरे हे जीवन हे वाईट आहे. बघा ना माणूस किती चांगला होता, गेला की हो. किती वेळ त्याला पेटून देऊस तर. त्याला एकदा अग्निकाष्ठ दिला की माणसं उठतात, झटकन आपले कपडे झटकतात, पुढं निघाला, काढ तंबाखू. तंबाखू काढली, सोना लावला, लगेच निघाले पुढे, निघाल्या दुसऱ्या गप्पा. मशान वैराग्य संपलं. तसं हे मशान वैराग्य ठेवू नका. जीवनामध्ये आपल्या बदल करण्याचा परमार्थ आहे. म्हणून ही तीर्थयात्रा आहे. आणि या तीर्थयात्रेचं महत्त्व महाराज काल महाराजांनी, परवा महाराजांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. गयेला मंडळी जाऊन आली, गयेला पिंडदान केलं पाहिजे, काशीला पिंडदान केलं पाहिजे. प्रत्येकाला मी काही गोष्टी सांगितल्या. काही जणांनी ऐकायच्या आणि काही जणांनी गौण म्हणून सोडून द्यायच्या. तुम्ही गौण म्हणून जरी सोडल्या आणि जरी ऐकल्या, ऐकणाराचं मत मी त्या दिवशीच तुम्हाला सांगितलं. या तीर्थक्षेत्रामध्ये कुठलाही माणूस आद्या त्याच्या संगतीमध्ये जो परमार्थिक माणूस आहे, त्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तुम्ही जर त्याचं ऐकलं, जसं इकडे येण्याकरता त्याचं तुम्ही ऐकलं, निघालात, पैसे भरले, तुम्ही गाडीचं निघालात, तसं इकडं आल्यानंतर त्याचं जर ऐकलं तर तुमचं कल्याणच होत असतं. वाईट गोष्टी तो माणूस सांगत नसतो, कोणीही असू द्या, म्हणून त्यांचं ऐकावंच लागतं. ऐकलं तर आपलं कल्याण आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही सर्व या तीर्थयात्रा घडून आलेली आहे. सर्व या कार्यकर्त्याच्या वतीने या ठिकाणी तीर्थयात्रा आपली आनंदाची, सुखसमृद्धीची आपली या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आणि या 5व्या दिवसाच्या कीर्तनाच्या समारोपामध्ये आजची ही काल्याची कीर्तनाची सेवा आहे. आज या ठिकाणी काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवान परमात्म्याचं चरित्र. कोणतं चरित्र गायचं असतं? देव उच्चारावे गेले देव गोकुळे, गेले देव गोकुळे, गेले देव गोकुळे. चरित्र ते उच्चारावे, देवे केले गोकुळी ते चरित्र उच्चारावे. देवानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं आहे, त्या गोकुळाच्या चरित्राचा आपल्याला काय करायचं आहे? या माऊली वाजवा, उच्चार करायचा आहे. हां, आचरण करण्याकरता भगवान प्रभू रामचंद्राचं चरित्र आहे. आणि उच्चारीय चरित्र म्हणजे श्रीकृष्ण परणारे भगवंताचं आहे. म्हणून या काल्याच्या कीर्तनामध्ये आपल्याला भगवान परमात्म्याने जी चरित्र केलं आहे ते कोणतं चरित्र केलं आहे? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये कोणतं चरित्र केलं?
तर भगवान परमात्म्याने अनेक चरित्र भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये केली आहेत आणि त्या गोकुळातल्या चरित्राचा आपल्याला थोडासा भाग घेऊन आपल्याला पुढं चालायचं आहे, कारण आपल्याला पुढची धावपळ आहे. मी रात्री सांगितलं लवकर सुरू करा भजनी मंडळांना, त्यांनी केलं 8:30 पावणे 9 वाजता. म्हणजे पुढचा वेळ आता आपल्याला महत्त्वाचा आहे आणि जबाबदारी माझी आहे, त्याच्यामुळं मला लवकर उरकणं काम आहे. तुम्ही जरी किती बी जरी खरखरट केलं तरी मला भरून साफ करणं माझं काम आहे. विठाला विठाला विठाला. कारण वेळ जरी तुमच्याकडून जरी कमी जास्त झाला, मला माहिती होतं सगळे दर्शनाला वेळ लागते, माणसं दम काढणार नाहीत जाताना दर्शनाला. देवाला मी म्हणलं ना, माणसं एवढी काय खुश आहेत महाराज, काही लोकायला रडू यायले. 2-3 बाया रडल्या हो मायापाशी, खरंच म्हणालो लबड नाही. महाराज म्हणल्या काय सांगावं, इथून जसं माहेरातून लेकरू ते नवीन लग्न झाल्यानंतर माहेरातून जाताना कसं रडतो, रडतात का नाही? आता तुम्ही झालात म्हातारे, आता तुम्हाला काय नाही, पण आपल्या लेकी बाळी रडतात का नाही? माहेरातून नांदायला जात असताना ती लेक किती रडते, किती रडते तिला सांगता येत नाही. का रडते? या माहेरातून जाता येत नाही. तसं या माहेरामध्ये महाराज सर्व मंडळी या 5 दिवस आनंद लुटत आहे. आणि या माहेरातून जाताना जसं सारडगावची मंडळी, केदारी महाराज ननंदची मंडळी, आपल्या गावामध्ये पालखी आल्यावर महाराज पालखीला वाट लावताना रडतात का नाही? रडू येते का नाही? रडा म्हणायची गरज नाही. कारण का रडतात तुम्ही? कशामुळे रडतात? देव चालले म्हणून रडतात का? मोकळं तुमचं प्रेम रडतं. देवावरती असलेलं ते केदारी महाराजांच्या वरती जे प्रेम आहे ते तुम्हाला रडवतं. तुम्ही रडत नाही, तुम्हाला रडवणारा तुमचं प्रेम आहे. आणि तेच प्रेम आज या ठिकाणी तुम्ही रामप्रभूच्या दरबारामध्ये जिंकलं आहे. आणि ते प्रेम तुम्हाला आता बाहेर निघू देत नाही. महाराज, आपण ज्या परिसरामध्ये आपण राहिलो ते परिसर कोणाचा आहे? रामप्रभूचा परिसर आहे. महाराज, या ठिकाणी दशरथ महाल, हे दशरथ महालाचा परिसर आहे. या दशरथ महालामध्ये मराठवाड्याचा माणूस येऊन कब्जा करतो. महाराज, त्याच्यासारखं मोठं वैभव काय आज मराठवाड्यातून महाराष्ट्रातून एवढं तीर्थ आहे. या ठिकाणी महाराज बसलेले आहेत. कानेपनाथ महाराज, त्यांना संसार आहे, त्यांना मुलं बाळं सर्व आहे. ते सर्वांचा त्याग करून आज या ठिकाणी राहिलेत. अरे इथं बसायला जागा भेटन आपल्याला कुठं? एवढं मोठं या ठिकाणी परिसरामध्ये त्यांनी वजन कमवलं आहे. आणि त्यांनी एक आपल्या परमार्थामध्ये एवढं मोठं हे आपल्याला उभं केलं आहे. कोणासाठी? मराठवाड्यातली माझी मंडळी येतील, या ठिकाणी परमार्थ होईल, त्यांच्यामुळे आम्हाला परमार्थ घडेल. या माणसाची धडपड आहे महाराज. ते काय मोठे कीर्तनकार नाहीत बरं काय, ते काय जुने काही परंपरा त्यांच्या. आता मोकळं सांगू का? त्यांनी सांगितलं म्हणून मी सांगतो. त्यांनी सांगितलं म्हणले, महाराज मी परिसरामध्ये आमच्या गावात सगळं काही नाही करायचं ते करून बसलेलो आहे, पण सर्व देवाच्या ठिकाणी मी सोडून देऊन आता एकच फक्त काय, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. बोला 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 सर्व बोला. जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. एकच ठरवा, आपल्या जीवनामध्ये बदल करण्याचा असेल तर भगवान परमात्मा या ठिकाणी नामस्मरण करावं. म्हणून या ठिकाणी ही काल्याची सेवा आहे.
काल्याच्या सेवेमध्ये या ठिकाणी भगवान परमात्म्याचं कोणतं रांग तरंगणी चोळीत लोणी रांगत रगणी चोरीत लोणी गावती धरती गवळणी गाऊन धरती गवळणी बांधित चरणी देती गराणी बांधित चरणी देती गराणी सागरे विश्वदेव सागर दैवत भक्षण कमाल केले केली काय कृष्ण आडवा, आडवा, परतरी माते दावा गे कृष्ण आडवा, आडवा. भगवान परमात्म्याने कोणते चर्य केलं तर रांगत असताना गोधने चारित असताना भगवान परमात्म्यानं चरित्र या ठिकाणी केलेलं आहे. ज्यावेळेस भगवान परमात्मे गोकुळामध्ये जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर यशोदेच्या आणि नंदमाबाच्या घरी जन्माला येऊन नंदराजा घरी आनंद झाला नंदराजा घरी आनंद झाला कृष्ण राजा घरी आनंद झाला. आनंद राजा घरी आनंद झाला कृष्ण जन्मला, बाळ जन्मला, कृष्ण जन्मला, बाळ जन्मला. बऱ्याच दिवसानं जर एखाद्याला मुलगा झाल्यानंतर वयाच्या उतारीला किती आनंद होतो तसं नंदराजाच्या घरी बऱ्याच दिवसांनी नंदराजाच्या घरी भगवान परमात्मा जन्माला आले. त्या आनंदाला पारावारा राहिलं नाही म्हणून गाण्या म्हणू लागले, उड्या मारू लागले. बघा यशोदा माता नंदबाबाची सर्व दान धर्म करू लागली. गाई दान, गोदान, वस्त्रदान, सर्व दान धर्म त्या ठिकाणी करत असताना एक सांगती एकी पुढे वाटीता ती संतवडे. एका गवळणीला माहिती झालं की यशोदेला मुलगा झाला. ती दुसऱ्याला सांगते काय सांगू बाई तुला. अगं काय झालं. यशोदेला पोरग झालं. एक सांगते एकी गवळण पुढे म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. कारण महिला मंडळामध्ये एकदा जर बातमी सुटली ना महाराज प्रचार प्रसार करायला काय राहिलं. पहिल्या काळामध्ये काय होतं माहिती आहे का प्रचाराला हे माध्यम होतं सगळं. या माध्यमामध्ये एक बातमी टाकली की एका मिनिटाच्या आत एवढ्या सगळ्या मंडपामध्ये बातमी फिरती महाराज. एका मिनिटाच्या आत पहिलं माध्यमच हे होतं. आता मीडिया हे ते झालीत आता सर्व हे माध्यम. पण पहिल्या काळातलं माहीत नाही तुम्हाला बाळासाहेब. तुम्ही आता हे चालू केलंय. पहिलं माध्यम लय मोठं आहे. तसं एका गवळणीला माहीत झालं आणि ती गवळण सगळ्या गोकुळामध्ये सांगू लागली. अरे काय सांगू बाई तुला काय अगं झालं तरी काय. अरे यशोदेला पुत्र झाला. एक सांगती एकी पुढे एक धावती एकी पुढे एक वाटीता ती वाटी संतवडी. ती सुंटवडा वाटत एक आनंदी आनंद झाला त्या गोकुळामध्ये. गुडिया तोरणे करते गता गाती गाणे अशा प्रकारचा आनंदी आनंद त्या गोकुळामध्ये झाला. भगवान परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले आणि भगवान परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आल्यानंतर भगवान परमात्मा कशा करता जन्माला आले तर महाराज सांगतात भगवान परमात्मा दुष्टाचा वध आणि भक्ताचा संहार करण्यासाठी भक्तारा के पायापाशी भक्तरा के पायापाशी भक्तरा के पायापाशी भक्तरा के पायापाशी भक्तरा के पायापाशी दुर्जनाची संवारी दुर्जनाची संवारी भक्तरा के पायापाशी भक्तरा के पायापाशी
तारा के पायापाशी दुर्जनाशी संहारी सर्व दुर्जनाचा नायनाट करण्यासाठी भगवान परमात्मा या ठिकाणी भूतलावर जन्माला आले आणि आल्यानंतर भगवान परमात्म्याने लगेच कसं मारता येईल हो? लगेच आल्यावर मारता येईल का? मग काहीतरी त्याला करावं लागेल. म्हणून भगवान परमात्म्याने आल्यानंतर काही कार्य करत राहिले आणि चलत असताना या ठिकाणी भगवान परमात्म्याला मारण्याकरता या ठिकाणी बरेच आले. मामळ भट आला, ती काय म्हणतात मला तिला पुतना मावशीला पाठवलं. अनेक आले पण भगवान परमात्म्याने एका प्रमाणात सांगत काग बग रिटा मारिले बाळकपणी अवघे दैत्य खानी सर्व दैत्याचा दृष्टाचा नायनाट केला आणि भगवान परमात्मा लहानाचे मोठे झाले. मोठे झाले म्हणजे किती रांगू लागली. रांगत असताना भगवान परमात्म्याने लोणी चालायला सुरू केलं. भगवान परमात्मा मोठे झाले. मोठे झाल्यानंतर बाहेर आल्याच्या नंतर बघितलं आपले सवंगडी कशी काय म्हणले आपले सगळे बाळगोपाळ एकत्र केले. बाळगोपाळांना एकत्र करून भगवान परमात्मा अरे शेंद्या सुदाम्या पेंद्या अरे काय झालं तुम्ही असे वाळलेले का? आपल्या गावामध्ये दही दूध तूप आता भरपूर आहे गोकुळामध्ये. गोकुळात दह्या दुधाला काही कमी नाही. पण त्यांनी सांगितलं महाराज अरे देवा काय सांगावं तुला. अरे हे सर्व गोकुळातलं दूध दही तूप लोणी कुठं जातं? मथुरेला. सगळं मथुरेचे लोक खातात. मग तुम्हाला काय राहतं? खाली म्हणला ताकाचं पाणी. मग भगवान म्हणला तुम्हाला खायला देतो पण तुम्हाला एक काम करावं लागेल. काय? तुम्ही माझ्या पाठीमागे या. यार तरी यार लागे, 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 यार तरी यार लागे. आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. तरी आले रागी अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल. तो सांगितलं तुम्ही माझ्या पाठीमागे या आणि तुम्ही माझ्या पाठीमागे आल्याच्या नंतर तुम्हाला पोटभर खायला देतो. किती तुम्ही खाताल तेवढं. तुम्ही किती खाणार? जेवढे गुलाबजामू खाताल तेवढे तुम्हाला. आहे का नाही? खाल्ले का नाही? खायला कमी नाही आणि फिरायला बी कमी नाही. देवधर्म करायला बी कमी नाही. कशाचीच कमी नाही हो. हे कुठून आलं? कुठून येतंय हे? कुठून येतंय? आकाशमार्गे येतंय? वरून येतंय? देता देणारा तोय, देणेवारा तोय. फक्त आपण खाणेवारे. खाण्याचं काम करायचं. देणारा भगवान देतच असतो महाराज. म्हणून या ठिकाणी भगवान परमात्म्याने सांगितलं अरे तुम्हाला कोणालाही फक्त एक काम करा. माझ्या पाठीमागे आलात ना तर तुम्हाला मी पोटभर खायला देतो. अशा प्रकारचं भगवान परमात्म्याने सर्व सवंगडी जमवले आणि भगवान परमात्मा गोकुळामध्ये काय करू लागले? दही दूध तूप लोणी प्रत्येक घरामध्ये जायचे. दही दूध तूप लोणी खायचे आणि भगवान परमात्मा कधी खात होते? रात्री चोरून खात होते. देवानं म्हणले देव चोरून खाल्लं. देवाला चोरायला काही घरात त्याच्या काही नव्हतं होय. अरे त्याच्या घरात काही कमी होतं का महाराज? त्याच्या इथं गायी किती होत्या महाराज? 9 लाख. 9 लक्ष गायी.
अरे 9 लक्ष गायी होत्या महाराज. ईश्वाचा जनित अशा प्रकारचा भगवान परमात्मा एवढा श्रीमंत होता. परंतु भगवान परमात्म्याला हे जे करायचं होतं सोंग कशाकरता करायचं होतं तर महाराज सांगतात त्याला अनेक पुढं काही कार्य करायची होती. म्हणून भगवान परमात्मा प्रत्येक घरामध्ये जाऊन दह्या दुधाची चोरी करत होता. चोरी करत असताना सर्व गोळोनी यशोदे मातेकडे यायच्या आणि घराने सांगायच्या. आणि यशोदे मातेला सांगू लागल्या, काय सांगू बाई तुला, परवा आला माझ्या घरा, दारी निजला होता म्हातारा, घेऊनी टाकाचा तेरा सैरावरी फोडीला. एक म्हातारा होतं, मोठा असा राजवाडा होता. आणि म्हातारी माणसं कुठं असतात पुन्हा रिटायरमेंट होय दरवाजा सांभाळायला. तसं ते म्हातारं दरवाजामध्ये बाजावर बाज टाकून त्या सोनबाईने त्याला बाज टाकली आणि झोपा बाबाजी, हां दाराचं संरक्षण करा. हां आता जास्त बोलत नाही पुढं. म्हाताऱ्याला दारामध्ये झोपवलं. संध्याकाळी दही दूध खाल्लं. आणि थंडीचे दिवस होते. देवानं म्हणलं आता हिला खून पटली पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. देवानं ताकाचा एक डेरा घेतला आणि म्हाताऱ्याच्या माऊली झोपू नका, हां साप गेला निघून फटीवर हाणायला, विठाला विठाला झोप येली काही. हां मग ताकाचा थंडीचे दिवस मला सांगा. ते म्हातारा आधीच बेंडके टाकीत होतं, बताशेसारखे बताशे वगैरे करत होतं महाराज, काय सांगावं. आणि त्या थंडीच्या दिवसामध्ये खोकलायचं म्हातारं, एवढाले बताशे मस्त टाकायचं. आणि त्या बताशे टाकत असताना त्याच्यामध्ये ताकानं त्याला काय केलं असेल, सुधारलं असेल का. हां म्हणतात ना आधीच माकड, हां आधीच माकड त्याला पाजवली दारू आणि त्याला चावला पुन्हा इसू. मग त्याची काय अवस्था असेल. तसं हे म्हातारं त्याला पुन्हा थंडीचे दिवस, आणि त्या थंडीच्या दिवसामध्ये पहाट जर ताकाचं त्याच्या डोक्यामध्ये जर डेरा ठेवला काय अवस्था झाली असेल. असे अनेक प्रकारचे भगवान परमात्म्याने चरित्र खोड्या केल्या आणि गवळणी कंठाळून गेल्या. यशोदा मातेला सांगितले, यशोदे तू कृष्णाला सांग, नाहीतर आम्ही हे गोकुळ सोडून जातो. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळे राहावे का जावे. अशा प्रकारचं कंठाळून गवळणी मातेने भगवान परमात्म्याला सांगितलं. आता देवा बस कर म्हणले, आता 10 वाजून गेलेत, तुझे नखरे खूप झाले आता. हां कवर आपलं चालू येत असतो तुझं. हां पुन्हा इथं वेळ झाला, आमची गाडी घालवलीस तर पुन्हा तुझं काय खरं आहे का. जागा नसली तर माझं काय खरं नाही. गाडी केल्यावर तर गाण्या येतच नाही उकळीला. मग म्हणून आता मी कीर्तन आठविलंय. आता झालं 5 मिनिटाचा माझा खेळ आहे, पुढचा 8 पैसे तुमचं या, बरोबर आहे का. हां आता 5-10 मिनिटामध्ये सर्व आटपणार आहे. म्हणून भगवान परमात्म्याला यशोदे मातेने सांगितलं, तुम्ही काय डायरेक्ट माझ्या अंगावरून तसं काय ना. आणि भगवान परमात्म्याला सांगितलं, आता कृष्णा बस कर आता. खोड्या नका करू माझे बाबा, बाबा खोड्या नका करू माझे खोड्या नको करू माझ्या बाबा, बाबा खोड्या नको करू माझ्या बाबा, माझे बाबा. यशोदेने सांगितलं आता खोड्या नको करू, आता बस झालं म्हणले. आता उद्याच्याला शाळेमध्ये घालायचं. उद्या कोणती शाळा. उद्या जाई राणा, उद्या जाई राणा, घेऊनी गोदना, सये घेऊनी गोदना, घेऊनी गोदना, सगळे घेऊनी गोदना, घेऊनी गोदना, सगळे घेऊनी गोदना. पहिली
आपली शाळामध्ये गायी राखण्याकरता भगवंताला सांगितलं उद्याच्याला गायी राखण्याकरता जायचं आहे. उद्या सकाळी भगवान परमात्म्याने आपल्या सवंगड्याला सांगितलं, अरे गड्या हो, उद्याच्याला आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला शाळेमध्ये जायचं आहे. कोणती शाळा? गायी राखण्याकरता जायचं आहे. आपापली शिदोरी वगैरे घेऊन सकाळी सर्वांनी तयार राहा. आपापल्या पडशा बांधून आपण आपले जे काय बाजार केलेले आहेत, बनारसी आणलेले आहेत, एवढे काय फोटो घेतलेले आहेत, एवढ्या साड्या घेतलेल्या आहेत, पुन्हा काय काकणं बांगड्या आणि काय काय घेतलं, बरंच काय. 2-2 पिशव्या करू नका, पुन्हा वजन होईल. आणि एखादी पिशवी जर खाली राहिली तर गणेश महाराजाच्या नावानं करता सर्व आपापल्या बॅगा घेतल्या. तसं भगवान परमात्म्याने सांगितलं आपापल्या गायी घ्या आणि गायी घेऊन सर्वजण चला. भगवान परमात्मा सकाळी सर्व सवंगडी घेऊन तयार झाले. भगवान परमात्म्याला पिवळा पितांबर, मोर मुगट, बद्धशीरपैकी अशी बासरी भगवान परमात्मा असा सजवला. महाराज असा सजवला, त्याला बघायचं कामच नाही. असा भगवान परमात्मा सजवला. आणि भगवान परमात्म्याला शिदोरी बांधून भगवान परमात्मा गायी राखण्याकरता वाळवंटामध्ये गेले. आणि भगवान परमात्मा गायी राखत राखत भगवान परमात्माने त्या ठिकाणी खेळ सुरू केला. कोणता खेळ केला? हमामा, हुंबरी, होतो तो, इटू दांडूल, काट्या, अशा प्रकारचे अनेक खेळ सुरू केले. हमामा पोरा हमामा, घुमरी वाजे घुमामा, हमामा पोरा हमामा, घुमरी वाजे घुमामा, पोरा हमामा, घुमरी वाजे घुमामा, हमामा पोरा हमामा, घुमरी वाजे घुमामा, घुमरी वाजे घुमामा, घुमरी वाजे घुमामा, घुमरी घुमामा, घुमरी वाजे घुमामा, हमामा पोरा हमामा, 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 बस माणसं एखादं बाई उठल बाबा, आहा 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 आहा, कुठे येते बघू द्या बघू द्या. उग घोटाळा व्हायचा. पुन्हा अंगात आला तर काय करावं महाराज. विठाला विठाला असे अनेक प्रकारचे भगवान परमात्म्याने खेळ खेळले. आणि आता खेळ खेळून दमले, बस झालं म्हणले, आता झाली आता वेळ म्हणती. झालं म्हणले, आता शिदोऱ्या आणा, भूक लागली. सर्व भगवान परमात्म्याने आपापल्याला सर्व शिदोऱ्या एकत्र केल्या. आणि भगवान परमात्म्याने सांगितलं, माझी आई तैशी पाय नाही तरे घरा जाय, चोरनिया माय नवनीता अनावी. भगवान परमात्म्याने सांगितलं, माझी जशी शिदोरी आहे तशी माझी शिदोरी घेऊन या. पण त्या ठिकाणी तुकोबरायसारखे माझे भक्त होते, तुकोबरायसारखे महान संत होते. त्यावेळेस तुकोबरायसारखे महान संत देवाला म्हणतात, अरे देवा, अरे कोणाला सांगतोस, अरे आमची शिदोरी कशी आहे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, तुझी घोंगडी चांगली आहे, पण आमची नरक मुताने भरली रे. आमाका दिली आमाशिका दिली वाकुडी रे, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. अशा प्रकारचं जगद्गुरु तुकोबारायसारख्या महान संतानं म्हणल्यावर आहे तशी सर्व शिदोरी केली. सर्व काला किती प्रकारचा आहे? 2 प्रकारचा आहे. अनेक प्रकारचा काला आहे. पण या ठिकाणी महाराज सांगतात, दही भाताचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साजनी. आणि ब्रह्म ऐक्याचाही काला आहे. म्हणून आपल्या या ठिकाणी हा काला भगवान परमात्म्याने सर्व एकत्र केला. आणि डाव्या हातावरती तो काल्याचा
प्रसाद हातावर घेतला आणि उजव्या हाताने भगवान परमात्म्याने आपल्या सौंगड्याला तो दिला आहे. आणि तोच काला त्यांच्या संत महंतांच्या कृपेने आपण ज्यांच्या कृपाप्रसादाने या ठिकाणी आलोत असे महान संत श्री गुरु केदारी महाराज यांच्या कृपेने आणि ज्यांच्या दरबारामध्ये ही सेवा आपण 5 दिवस आनंद लुटला, ज्यांच्या दरबारामध्ये बसले राहिलोत असे असणारे भगवान प्रभू रामचंद्र भाग्यवान आहोत महाराज. आज 500 वर्षानंतर या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पहिली वेळेस आलो तेव्हा जंगल होतं. जाळीतून आम्ही दर्शन केले. मूर्ती कुठे होती? पालामध्ये मूर्ती होती महाराज. मी 1919ला आलतो. लॉकडाऊनच्या अगोदर एकदा आम्ही 100 माणसं आलतो. या ठिकाणी कुद्रीची काही बरेच मंडळी आहेत त्यावेळेस आलेली. त्यावेळेस मी आलतो. तर त्यावेळेस तुम्हाला सांगतो देव पालामध्ये होता. देव दिसत बी होता का? दिसत बी नव्हता, दुरून बघावला होता. सगळे या ठिकाणी ते कुंपण जाळ्यातून 25 ठिकाणी तपासण्या त्याच्या अशा प्रकारचा आपण. त्याच्यानंतर आपण भाग्यवान आहोत की लॉकडाऊनमधून आपण वाचलोत आणि लॉकडाऊनमधून उचून आपल्याला असं असणार भगवान रामप्रभूचं भव्य आणि दिव्य या ठिकाणी मंदिर त्यांचं दर्शन आपल्याला प्राप्त झालं. इतके पुण्यवान आहोत म्हणून या ठिकाणी त्यांच्या दरबारामध्ये झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. विठापार कुमाये